नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि संक्रांतीच्या भोगीच्या आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छाही देते. मंडळी, या संक्रांतीच्या काळामध्ये आपण एकमेकांना तिळगुळ देतो आणि स्नेह वृद्धिंगत करत असतो. खरं तर आपल्या ह्या जुन्या प्रथा, परंपरा, रूढी यांच्यामधून अनेक गोष्टींच्या बरोबरीने आहाराचाही किती सखोल विचार केलेला आहे, नाही का? कारण या काळामध्ये आपण तीळ आणि गुळ जेव्हा जास्तीत जास्त खाण्याचा, आहारात वापर करण्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की आपल्या प्राचीन लोकांनी या काळामध्ये, थंडीच्या या काळामध्ये या सर्व पदार्थांचं सेवन करणं किती आवश्यक आहे याचा किती सखोल विचार केला होता, नाही का? बरोबर आहे. मग ह्या अशाच काळामध्ये, संक्रांतीच्या काळामध्ये आपण आहार आणि आरोग्य हा जो आपला विषय, ही जी आपली विषयाची शृंखला आहे, या विषयाच्या अंतर्गत आज चर्चा करणार आहोत. लहान मुलांसाठी पोषक आहार हा कुठला असायला हवा, संतुलित आहार कुठला असायला हवा, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे प्रज्ञा मोघे जोशी यांना. प्रज्ञा मोघे जोशी या मास्टर इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन आहेत. याच्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. मागील 3 वर्षापासून मुलुंड इथे त्या स्वतंत्रपणे या विषयामध्ये समुपदेशनाचंही कार्य करत आहेत. तर मंडळी, या चर्चेमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता. आम्हाला थेट दूरध्वनीच्या अंतर्गत माध्यमातून आपण आम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकतात. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत आमचे फोन नंबर. ते असे आहेत 24908050, 24988050. मोबाईलवरून संपर्क करण्यासाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा एसटीडी कोड आपण वापरू शकता. मी पुन्हा एकदा आजचा विषय सांगते. आहार आणि आरोग्य या विषयाअंतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांसाठी संतुलित आहार. यामध्ये लहान मुलं म्हणजे नवजात शिशु ते किशोरवयीन मुलांपर्यंत आपण या वयोगटाचा आपण आज विचार करणार आहोत. तेव्हा आपल्या मनातले प्रश्न जरूर आमच्यापर्यंत येऊ द्या. आता कार्यक्रमाला चटकन सुरुवात करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. खरं तर आजच्या या चांगल्या शुभ दिनी आपण अतिशय योग्य अशा विषयाला हात घातलेला आहे. कारण लहान मुलं हा जो आहे ही आपली भावी पिढी आहे, आपल्याला देशाला घडवणारी ही पिढी आहे आणि त्यामुळे यांचा आहार हा संतुलित असणं, योग्य असणं हा अत्यंत आवश्यक असा भाग आहे मला वाटतं. हो हो, एकदम. तर त्यातही आपण सुरुवात करतोय नवजात शिशुची. तर त्यामुळे आईचं दूध मला वाटतं हे पूर्णान्न आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काही आहे जे लहान मुलासाठी आवश्यक आहे त्याच्या पोषणासाठी. तर सुरुवातीला मला आपल्याकडनं आईच्या दुधाची महती जाणून घ्यायची आहे की काय आहे आईच्या दुधामध्ये. नक्कीच. सुरुवातीच्या काळात जेव्हा मूल जन्माला येतं त्या दिवसापासून एक पुढचे 2-3 दिवस आईच्या दुधातून एक पिवळ्या कलरचा चिकट स्त्राव बाहेर पडत असतो. बरोबर. तो स्त्राव फुकट घालवायचा नसतो, कारण तो सगळ्यात महत्वाचा असतो. त्याच्यात सगळी पोषण मूल्य असतात आणि सगळ्यात मेन त्या स्त्रावात फॅक्टर असतो तर इम्युनिटी वाढवण्याचा. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं सगळ्यात मोठं काम त्या स्त्रावामध्ये असतं. त्यामुळे पहिले 2-3 दिवस जेव्हा तो स्त्राव चवतो तेव्हा मुलांना स्तनपान करणं आईने हे अतिशय महत्वाचं असतं. कारण पुढचे 6 महिने मुलांचं होणारं पोषण हे आईच्या दुधावरच अवलंबून असतं आणि त्यामुळे हा स्त्राव खूप इम्पॉर्टंट आहे. तो चिकट पदार्थ, त्याला कोलेस्ट्रॉल असं म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि तो घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल डॉक्टर सुद्धा ह्याची खूप माहिती देत आहेत आणि बरेचदा असं होतं की हे काय आहे, त्यामुळे ज्यांना अवेअरनेस नसतो त्या आया ते पाजत नाहीत मुलांना. पण ते सुरुवात करताना ते देणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आईच्या दुधाकडे येताना आईचं दूध हे पूर्णान्नच आहे, कारण त्याच्यातनं 6 महिने बाळाचं पूर्ण पोषण होत असतं. त्याच्यात सगळे अन्न घटक समाविष्ट असतात. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी ह्या प्रकारचे सगळे अन्न घटक समाविष्ट असतात. आणि परत मी म्हटल्याप्रमाणे इम्युनिटी लेव्हल वाढवण्याचे हे फॅक्टर्सही आईच्या दुधात भरपूर असतात. त्यामुळे लहान मूल जर सस्टेन करत असेल तर ते फक्त आईचं दूध जर पीत असेल तरच ते बऱ्यापैकी रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या शरीरातली वाढत असते. त्याच्यामुळे ब्रेस्ट फीडिंग जर होत असेल, व्यवस्थित येत असेल आणि आईने चांगलं न्यूट्रिएंट घेतलं असेल प्रेग्नन्सीत, तर ब्रेस्ट फीडिंग व्यवस्थित चांगल्या प्रतीचं दूध
बाळाला मिळेल आणि त्याचं संपूर्ण पोषण पहिल्या 6 महिन्यापर्यंत होऊ शकतं. अरे वा, खूपच छान. आणि मला वाटतं या बाबतीत जागृती करण्याचा शासनाकडनंही वारंवार प्रयत्न होत होतो. असतो. म्हणजे हो. तळागाळापर्यंतच्या महिलांना हे सांगितलं जातं की ब्रेस्ट फिडिंग हे सगळ्यात आवश्यक महत्त्वाचं आहे. पहिल्या 6 महिने मुलांना त्याच्या व्यतिरिक्त कशाची काही आवश्यकता आवश्यकता नाही. नसते. एक प्रश्न इथे मनात असा येतो मॅडम की बऱ्याचदा असं बघण्यात येतं की जन्मल्या मुलाला मध चाटवण्याची एक प्रथा आहे. हो, हो. जरा आहाराशी जरी तो इतका संबंध नसला तरी मला काही सांगता येईल का याविषयी की हे योग्य आहे का, असं करायला हवं का, किंवा त्यातनं काही होणार आहे का वेगळं असं? बरोबर. मध चाटवणं हे कदाचित बाहेरचं पाणी द्यायला सुरुवात होत नसते. आईच्या दुधातनं जेवढा पाण्याचा कंटेंट मिळतो तेवढंच असतं. पण कधी कधी बाळाला ठसका येतो किंवा खोकला येतो म्हणून तो मध चाटवला जातो. त्याच्या मागचं न्यूट्रिशनच्या मागचं हे म्हणजे न्यूट्रिशनचा विचार केला तर कारण हे आहे. बरोबर. कारण बाहेरचं पाणी पिता येत नाही म्हणून थोडासा मधाचं बोट लावलं की तेवढ्यापुरता ठसका कमी होतो. आपण जसं खोकला आला की मधातनं सुंठेची पावडर मिक्स करून वगैरे घेतो ते त्याच प्रकारे आहे. म्हणून त्याचा उपयोग करतात. आपल्याला एक फोन आलेला आहे. नक्की. तुषार बोलतात नाशिक वरून, बघूयात ते काय म्हणतात. नमस्कार, तुषार खताळ बोला. हॅलो. हॅलो. माझा प्रश्न आहे. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा तुमचा, सलग प्रश्न विचारा. किशोरवयीन मुलांची योग्य वाढ होण्यासाठी संतुलित आहार कोणता? किशोरवयीन मुलांचा जो संतुलित आहार आहे त्याकडे आम्ही येणारच आहोत, कारण तो आपला टॉपिक आहेच आजचा, आपण ज्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण हा कार्यक्रम आमचा सलग पाहावा, त्याच्यामध्ये या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत. पुन्हा हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता प्रक्षेपित होणार आहे. त्याही कार्यक्रमाचा आपण नक्की लाभ घेऊ शकता. मॅडम, आपण ज्या विषयावर चर्चा करत आहोत, मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर देणारच आहोत. पण आईच्या दुधानंतर जेव्हा बाहेरचं सुरू केलं जातं, एकतर मला एक्झॅक्टली सांगा की कधीपासून बाहेरचं अन्न मुलांना द्यायला हवं आणि द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वात आधी काय द्यायला हवं? राईट. आईचं दूध मी परत सांगते की 6 महिने जर आईला व्यवस्थित मिल्क सिक्रेशन होत असेल आणि बाळाची भूक भागत असेल तर 6 महिन्यापर्यंत आईने फक्त ब्रेस्ट फीड करणं किंवा बाळाने आईच्या दुधावर अवलंबून राहणं हे गरजेचं आहे. 6 महिन्यापासून किंवा थोडा अर्धा 6वा महिना गेला की बाहेरच्या अन्नाची किंवा बाहेरच्या पदार्थांची बाळाला सुरुवात करावी. सुरू करताना सगळ्यात पहिले फळांच्या ज्यूसने सुरुवात करावी. तो सुद्धा स्ट्रेन केलेले म्हणजे गाळलेले. त्याच्यात सुद्धा कुठला देऊ शकता, संत्र, मोसंब, डाळिंब ह्याने सुरुवात करावी. पण तेही करताना डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशन फॉर्ममध्ये न देता ते थोडेसे उकळलेल्या पाण्यात पाणी कोमट करून त्याचं निम्म प्रपोर्शन करून जर तुम्ही बाळाला सुरुवात केली, डायल्यूट करून, पण ते सुद्धा पाण्यात डायल्यूट करताना ते पाणी व्यवस्थित उकळलेलं आणि कोमट केलेलं पाण्याने, टेम्परेचर पण मेंटेन करायचं ज्यूसचं, पण ते उकळलेलंही असलं पाहिजे. आणि दोन्ही समप्रमाणात घ्यायचं, ज्यूस आणि पाणी. पहिले एक 5-6 दिवस ह्याने सुरुवात करायची, मग हळूहळू पाण्याचं प्रमाण कमी करत यायचं. 1 आठवडा झाला की मग तुम्ही दुसऱ्या स्टेपला येऊ शकता, ते म्हणजे भाज्यांचे सूप्स. पालक म्हणा, दुधी म्हणा, टमॅटो म्हणा, गाजर म्हणा, ह्या सुपांनी तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे उकळवायचं आणि त्याचं पूर्ण पाणी करून घ्यायचं, गाळायचं ते सूप, कारण परत तंतू वगैरे आले तर ते बाळाला अडकू शकतात. म्हणून सुरुवात करताना अगदी भाज्यांच्या पाण्याने सुरुवात करा, डाळीच्या पाण्याने सुरुवात करा. डाळ घ्यायची नाही, उकळवायची आणि ती स्मॅश करून त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ आणि किंचितचं तूप घालून त्याने सुरुवात करू शकता. मग 1 ते 8 दिवस ठेवायचं. मग त्याच्यानंतर तुम्ही एकदम लिक्विड पॉरेजेसमध्ये या. पॉरेजेसमध्ये येताना सुद्धा बाहेरचं दूध सुरू केलं असेल तर ते काऊ मिल्क डायल्यूट करून, मी परत म्हणते बॉइल्ड वॉटरमध्ये डायल्यूट करून सुरुवात करा, कारण पचायला बाहेरचं दूध पचायला थोडं जड जातं मुलाला एकदम सुरू करताना. त्यामुळे आणि गाईचं दूध हे तुम्ही गाईचं दूध सुरू करा. मॅडम, हा महत्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं याच्यावर सविस्तर आपल्याला बोलणं गरजेचं आहे. तत्पूर्वी एक फोन आलेला आहे आपल्याला. संतोष बोलतायत बुलढाण्यावरून, काय म्हणतायत बघूयात. नमस्कार, संतोष मापारी बुलढाण्यावरून बोलतायत, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न माझा विचारा. असा प्रश्न आहे मॅडम ना,
संतोषजी, तुम्हाला किंवा विनंती आहे की हे आपला किशोरवयीन प्रश्न मुलं सलग जंक विचारा. फूड, फास्ट फूड आणि हे डब्बाबंद चिजा हे खातात, तर ते आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? बरोबर बरोबर, कळला तुमचा प्रश्न. मॅडम नक्की याला उत्तर देतील. मला वाटतं पॅक जे फूड आहे ते हल्ली मुलांमध्ये ते खाण्याची खूप पद्धत आहे, तर त्याविषयी तुमचं थोडक्यात मत, कारण याही मुद्द्याकडे आपण येणारच येणार होतो, आहोत. पण तत्पूर्वी यांना आपण काही उत्तर देऊ शकतो का? पॅक्ड फूड तुम्ही कुठल्या स्वरूपाचं घेताय? कारण मी आधीही सांगितलं होतं, आत्ताही सांगते, सगळी पॅक्ड फूड वाईट नसतात, पण तुम्ही परत कुठल्या प्रकारचं देताय, ज्याच्यात फक्त तुम्हाला स्टार्च मिळतंय का, साखरेचं प्रमाण जास्त आहे का, तुपाचं प्रमाण जास्त आहे का, हे देऊन घेतायत की त्याच्यात सगळे न्यूट्रिशन्स आहेत असं तुम्ही फूड देताय. ह्याच्यावर पण पॅक्ड फूड द्यायचं की नाही ते ठरतं. ते कितपत ताजं आहे, कारण मुलांना शक्यतो ताजं अन्न बरोबर. आणि घरी बनवलेलं पौष्टिक अन्न द्यावं. जास्त. तुम्ही पॅक्ड फूडचा प्रमाणात वापर आणि तो सुद्धा कुठल्या प्रकारच्या पॅक्ड फूडचा वापर करताय हे जर कळलं तर खूप. आता तुम्ही म्हणाल की मॅगी दिलेली चांगली का, किंवा तर नाही, कारण त्याच्यात फक्त मैदा आहे आणि त्याच्यात बाकीचे प्रिझर्वेटिव्ह ॲटम आहेत, तर त्याच्यातनं बाकी काहीही मिळत नाहीये, फक्त तुमच्या शरीरात एनर्जी मिळते आणि फॅट, सॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात फॅट मिळतंय. बाकी कुठलेही विटॅमिन्स, मिनरल्स, भाज्या नाही आहेत, त्याच्यात कुठल्याही प्रकारचे प्रोटीन पदार्थ नाही आहेत. त्यामुळे असे पदार्थ देणं टाळावं ज्याच्यात सगळे न्यूट्रिएंट्स आहेत. असा जर कुठला पॅक पदार्थ घेतलात तर तो उत्तम. बरोबर आहे. आणि यातही आजकाल जंक फूडमध्ये पिझ्झा वगैरे या गोष्टींचं प्रमाण वाढले, त्याविषयी विशेषत्वाने तुम्हाला बोलतं करायचं आहे मला. पण आपला जो मुद्दा सुरू होता की गाईचं दूध, जेव्हा आपण मुलाला, नवजात शिशूला किंवा लहान मुलाला जेव्हा वरचं पोषण सुरू करतो, तेव्हा गाईचं दूध हे तुम्ही मुद्दाम इथे ठसवून हो, सांगत आहात, हो. तर त्याविषयी जे तुम्ही डायलेट करून सांगत होता त्याबद्दल सांगा. गाईच्या दुधामधली पॉरेजेस, फॉर एक्झाम्पल नाचणी किंवा सत्तूचं पीठ किंवा तांदूळ आणि मुगाची डाळ चांगली भाजायची, धुवायचे, भाजायचे, त्याची पावडर करून ठेवायची आणि ती पाण्यात, म्हणजे सगळीच पॉरेजेस दुधातनं करायची गरज नाही, तुम्ही पाण्यातनंही करू शकता. कण्हेरी म्हणतो आपण त्याला, तांदूळ आणि मुगाची डाळ, किंवा खिमट म्हणतो, किंवा नाचणीचं सत्वही दुधातनं दिलं तरी चांगलं, पाण्यातनं शिजवून दिलं तरी चांगलं. सुरुवात करताना त्याची कन्सिस्टन्सी सेमी सॉलिड किंवा घट्ट करायची गरज नाहीये. पातळ जसं दूध देतो, फक्त त्याच्यात थोडंसं 1 ते 2 चमचे तुम्हाला जे काही प्रीमिक्स जे घरी केलंय, बाहेरच्या डब्यातले सेरिलॅक्स वगैरे अवॉइड करा. घरी माल्टेड सिरियल्सचं प्रीमिक्स करून ठेवा, जे दुधात किंवा पाण्यात मिक्स करून. पाण्यात केलं तर त्याच्यात थोडीशी जिरं पावडर, हिंग, मीठ घालून, दुधात केलं तर थोडीशी साखर वगैरे घालून, असं वेलची पावडर थोडीशी चवीसाठी असं घालून सुरू करू शकता. मग त्याच्यानंतर आपण येऊया की मॅश्ड बनाना किंवा पपई मॅश केलेली, किंवा मॅश केलेला चिक्कू, ॲपल हे सुरुवातीला दिलं तर ते पचायला जड जातं. एक 6वा-7वा महिना सुरू झाला की तुम्ही ॲपल द्या. ॲपल सुद्धा बॉईल करायचं थोड्याशा पाण्यात, पूर्ण सालं काढून बॉईल करायचं, ते मॅश करायचं आणि मग द्यायचं. सुरुवात करताना ॲपलची अशी करायची, ती 2-3 मिनिटं ठेवायची. मग जसं जसे थोडे दात येतात, थोडीशी इम्युनिटी आणि पचन संस्था चांगली होते, त्याच्यानंतर तुम्ही ते थोडं बॉईल करणं कमी करा. मग फक्त किसून द्या की जे पटकन चावलं जाईल. पण सुरुवात करताना फ्रुट्स ही अशी फ्रुट्स मॅश केलेली, बाकी संत्रा मोसंब्याचा ज्यूस आणि सूप्स ही अशा फॉर्ममध्ये द्यायची. किंवा मग 1 वर्ष आलं की मग मूग सगळ्या दुधी किंवा टोमॅटो घालून, गाजर घालून मऊ खिचडी अशी देऊ शकता. किंवा अगदी मऊ इडली डाळीच्या चटणीबरोबर, किंवा अगदी कमी तिखट सांबार अशा बरोबर ती मऊ करून देऊ शकता. अगदी क्रिस्पी नाही, पण साधा डोसा किंवा आपण आंबोळी किंवा घरात वेगवेगळ्या प्रकारच्या पिठांची घावन करतो तशी तुम्ही देऊ शकता. हवं तर मुलांना 1 वर्षानंतर चीज सुरू करू शकता. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी अंड 7व्या-8व्या महिन्यापासून तुम्ही सुरू करू शकता मुलाला. पण पहिले सुरुवात करताना 1/4 ते अर्ध्या अंड्याने सुरुवात करा. ते पण व्यवस्थित बॉईल करायचं, किसायचं किंवा मॅश करायचं आणि मग द्यायचं. आणि मग नंतर हळूहळू ते वर्षभरापर्यंत तुम्ही एका अंड्यावर रोज 1 अंड तुम्ही मुलाला देऊ शकता. खूपच महत्वपूर्ण माहिती. याच्याविषयी अधिक माहिती घेऊयात. एक फोन आलेला आहे, कान्हाजी बोलतायत इंदापूरवरनं, बोला. हॅलो. हा, नमस्कार, प्रश्न विचारा. मॅम, मी तानाजी नोरटे इंदापूरहून बोलतोय. हा, बोला. मॅम, लहान मुलं आजारी पडू नये त्यासाठी जास्त काळजी कुठली घेतली पाहिजे 6 महिन्यांच्या कालावधी अगोदर?
बरं बरं. तानाजी, आपण आहाराविषयी बोलतो आहोत. आहार हा आपला प्रामुख्याने आजचा विषय असणार आहे, आहाराविषयी त्यामुळे त्याच बोलतो. अनुषंगाने माहिती देतील मॅडम. ठीक आहे. मला वाटतं लहान मुलं वारंवार आजारी पडतात, हा एक प्रश्न आहेच. आणि हो, बरोबर. म्हणजे 5 वर्षापर्यंत तर हा प्रत्येक आईचा एक प्रॉब्लेम असतो की मुलं सारखी सारखी आजारी पडत असतात. एक रोगप्रतिकारक शक्ती शक्ती वाढवण्याच्या वाढवणे. दृष्टिकोनातनं आहाराच्या माध्यमातून आपण काय त्यांनी करू शकतो? स्पेसिफिकली म्हटलं 6 महिन्याच्या आधीपर्यंत मुलं आधीपर्यंत, आजारी हो. पडतात. 6 महिन्यापर्यंत मुलांना बाहेरचं फूड सुरू केलेलंच नसतं. मग इथे महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे हायजीन. आईची, अगदी बाळाची, ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा गुण म्हणजे इथे मला मेन्शन करायचं असेल, आईचं किती सकस अन्न जातंय त्याच्यावर गेलं आहे, त्याच्यावर बाळा जे दूध पितं त्याची परत पोषण मूल्य ही महत्वाची असतात. आणि परत बाळ किती ते दूध घेतोय, बऱ्याचदा सकिंग प्रॉब्लेम्स असतात बाळाला, तर ते पेडियाट्रिशियन किंवा तुमच्या डॉक्टरकडे जाऊन हे करा की सल्ला घेतला त्याचा पाहिजे. की त्याला ते सफिशियंट मिळतंय की नाही, किंवा त्याचं इम्युनायझेशन झालंय की नाही. आणि आईची आणि बाळाची दोघांची हायजीन हा पहिल्या 6 महिन्यापर्यंत महत्वाचा रोल ठरतो. अगदी खरं आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया. तत्पूर्वी थांबणार आहोत छोट्याशा विश्रांतीसाठी. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची. नसे आग कोठे तरी रात्र पेटे, नसे आग कोठे तरी रात्र पेटे, ही रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ वणवा कसा कुठे पेटला हा, जळले कुणी जाळले तो कुणाला, ही रात्र वैराची. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची प्रसारण 26 जानेवारी आणि 27 जानेवारी दुपारी 3:30 वाजता. पुनःप्रसारण याच दिवशी रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. हा आहे की नाही सुहाना मौसम. आणि हा सुहाना मौसम का आहे माहिती आहे का? कारण हा सुहाना मौसम आहे, आपण पोहोचलेलो आहोत मुरुड चौपाटीवर. आणि माझ्या मागे दिसतोय तो आहे कासा किल्ला. अहो, मुरुडचा ही जी चौपाटी आहे ना, ही पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच ती प्रसिद्ध आहे पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा, कारण इथे मिळतात मस्त मस्त मासे. एक मिनिट, तुम्ही मला गाईड समजलात की काय? अहो, मी गाईड पण नाही आणि गाईड मधले देवानंद साहेब पण नाही. मी आहे तुमचा सेवक प्रणव रावराणे आणि तुम्ही पाहतात आपला आवडता कार्यक्रम सह्याद्री चालता बोलता. चालता बोलता रविवारी दुपारी 3 वाजता आणि सोमवारी दुपारी 12 वाजता. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज आपण चर्चा करत आहोत लहान मुलांसाठी संतुलित आहार कसा असायला हवा. वयोगट आहे नवजात शिशु ते किशोरवयीन मुलांपर्यंत. या विषयाच्या संदर्भामध्ये आमच्या तज्ज्ञांना आपणही प्रश्न विचारू शकता. फक्त विनंती एवढीच आहे की आपण प्रश्न विचारत असताना टीव्ही सेटचा जो आवाज आहे तो अत्यंत कमी करा, जेणेकरून सलग आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचेल. तेव्हा चर्चेला पुन्हा सुरुवात करते. मॅडम, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही खूप छान सांगितलं की लिक्विड फॉर्मने सुरुवात करून हळूहळू मुलांमध्ये आपण आहारामध्ये कसा बदल करायला हवा. एक आणखी प्रश्न याच्या अनुषंगाने येतो, तो म्हणजे वाढत असताना मूल साधारणतः वयोगटाप्रमाणे त्याच्या वजनाचं काय मेजरमेंट असतं, कशा पद्धतीने वजन वाढायला हवं? बरोबर. जेव्हा मूल जन्माला येतं त्या वजनापासून 6 महिन्यापर्यंत, म्हणजे जेव्हा बाहेरचा पदार्थ सुरू करत नाही तोपर्यंत 6 महिन्यापर्यंत ते डबल झालं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मूल जन्माला येताना जर ते 2.5 ते 3 किलोचं असेल तर 6 महिन्यापर्यंत ते 5.5 ते 6 किलोचं झालं पाहिजे. त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत ते ट्रिपल होतं जन्माच्या वजनाच्या. जर ती 9 म्हणजे वर्षापर्यंत ते साधारण 8 ते 9 किलो पर्यंत झालं पाहिजे. त्याच्यानंतर ग्रोथ थोडी स्लो होते. दुसऱ्या वर्षात म्हणजे पहिलं वर्ष ते दुसरं वर्ष त्याच्यात ते फक्त 4 ते 5 किलोने वजन वाढतं वर्षाला. त्यामुळे ते साधारण 8 असेल वर्षाला वजन तर ते 12 पर्यंत जाईल 2 वर्षापर्यंत. आणि 2 वर्षानंतर ते दरवर्षी 1.5 ते 2 किलो ह्या रेटनी वजन वाढतं.
तेव्हा अजून कमी होतं. 2 वर्षानंतर परत वजन वाढ कमी होते. ती 4 ते 5 किलोची 1.5 ते 2 किलो हे होतं पुढच्या 2 वर्षानंतर. बरोबर, म्हणजे या रेशोने ते या वजन रेशोने ते वाढलं हेल्दी आहे. पाहिजे. बरोबर, कारण बऱ्याच आयांना प्रश्न असतो की माझ्या मुल असं दिसत नाहीये, ते वजन दिसत नाहीये, ते बारीक आहे, पण त्याचं हे वजन जर बरोबर असेल उंचीच्या मनाने बरोबर. तर ते वजन बरोबर आहे, म्हणजे त्याला सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात आणि ते व्यवस्थित हेल्दी आहे ना हे बघा, फक्त जाडं आहे का गुटगुटीत आहे ना हे बघू नका. अगदी खरं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. अरुण करंबे बोलतायत रोह्यावरून. बोला. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. नमस्कार. नमस्कार. मी अरुण करंबे, पत्रकार रोहा. माझी नात आहे, ती 9 वर्षाची आहे आणि तिचं वजन काय कमी आहे, 18 आहे आणि उंची कमी आहे. तर तिने कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा आणि त्याचं शेड्यूल जरा सांगितलं तर बरं होईल. बरं. 9 वर्षाची आहे, उंची कमी आहे, 18 वजन आहे, असं वगैरे त्यांचं म्हणणं आहे. तर काय आपण आहारामध्ये कसं आपण त्याच्या आहारामध्ये बदल करू शकतो. ह्याचा पहिला हे म्हणजे प्रोटीन रिच. आता प्रोटीन रिच मी परत पदार्थांची नावं सांगते जे फॉर एक्झाम्पल मुगाचे डोसे किंवा सातूपिठाचा लाडू, गव्हाचा लाडू, ड्रायफ्रुट्सचा लाडू, ह्या याने तिचं प्रोटीन वाढवा. वजन कमी असेल म्हणून तळलेले पदार्थ देताय, बाहेरचं फॅटी फूड देताय किंवा पॅक्ड म्हटलं त्याप्रमाणे प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ देताय कारण वजन वाढवायचंय, तर हे चुकीचं आहे. वजन सुद्धा व्यवस्थित वाढलं पाहिजे, पूर्ण अन्न पोषण मूल्य त्याच्यातनं मिळेल असं, त्याच्यासाठी प्रोटीन रिच. मग दूध पिते का ती? 2 ग्लास तरी दिवसाला दूध गेलं पाहिजे. ते दूध पिते का? त्याच्यानंतर डाळी, उसळी, कडधान्य ह्याचा समावेश आहे का? दही, ताकाचा समावेश आहे का? पनीर कधी खात असेल तर पनीर खाऊ दे आठवड्यातून एकदा. सोयाबीन चालेल, सोयाबीनचा सुद्धा इंटेक घेणं इथे खूप महत्वाचं आहे. त्याच्यातनंही प्रोटीन मिळतं, त्याच्यातनंही मसल मास वाढतं, त्यानेही वजन वाढेल. आणि उंची वाढवण्यासाठी नुसतं आहारापेक्षा जर तिने उंची वाढवण्याचे एक्सरसाइज केले, दोरीच्या उड्या, सायकलिंग, जे काही मैदानी खेळ किंवा ज्याच्यातनं उंची वाढते असे व्यायाम प्रकार करणंही खूप महत्वाचं आहे. पीटीचे प्रकार आजकाल ते दिसतच नाहीत, तर तेही म्हणजे आहार आणि उंची या दोन्हीचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. आहारात सुद्धा जास्त करून प्रोटीन्स मिळतील की जेणेकरून मसल मास वाढेल आणि फॅट वाढणार नाही पण वजन वाढेल असे पदार्थ खाणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. संतोष साळवी कल्याणवरून आपल्याशी बोलू इच्छित आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार. हॅलो. माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा 7 वर्षाचा आहे आणि तो संध्याकाळी शाळेतून घरी येतो, त्यावेळेला त्याला काय नाश्ता करतो, जे काय असेल ते बिस्किट म्हणा किंवा जो काय नाश्ता असेल तो, आणि त्याच्यानंतर मग जेवणामध्ये तो टाळाटाळ करतो, म्हणजे एखाद्या वेळेला पोळी खातो किंवा भात खात नाही असं करतो. तर त्या संदर्भात म्हणजे कसा आहार द्यायला पाहिजे त्याबद्दल मार्गदर्शन केलं तर बरं होईल. धन्यवाद. बरं, धन्यवाद. मला वाटतं आपण त्या वयोगटाकडे आता येतोच आहोत की थोडं मोठं झाल्यानंतर ना हे पोळी भाजी आणि तेच टिपिकल जेवण आम्हाला नको असतं मुलांना, त्याच्यामुळे चटपटीत असं काहीतरी खायचं असतं. आणि मुख्यत्वे प्रत्येक आईला पडणारा भेडसावणारा हा प्रश्न आहे की संध्याकाळच्या वेळी खेळून आल्यानंतर मुलांना काय द्यायचं, कारण ते जे खातात ना त्याच्यानंतर रात्रीचं जेवण त्यांना नको असतं. बरोबर. तर त्या काळामध्ये विशेषत्वाने काय द्यायला हवं मुलांना? जेव्हा संध्याकाळी खेळून घरी येतात तेव्हा एकतर भूक खूप लागलेली असते, त्यामुळे तो भूक भागवणारा पदार्थही पाहिजे, पण असाही नको की जेणेकरून रात्रीचं जेवणच जेवणार नाहीत. मग अशा वेळेला तुम्ही कुरमुऱ्याची भेळ करून देऊ शकता चटपटीत खाणाऱ्यांना, किंवा घरी बनवलेले ढोकळा देऊ शकता, इडली देऊ शकता, किंवा मग खांडवी येते, दलियाची खांडवी येते, किंवा नारळाची वडी आहे, तुमचा बेसन आणि मुगाचा लाडू आहे, किंवा डाळीची चिक्की आहे, राजगिऱ्याची चिक्की आहे, राजगिऱ्याचा लाडू आहे, असे पदार्थ द्या जेणेकरून. आणि 1 कप दूध, जर दुपारी दूध प्यायला नसेल तर संध्याकाळी 1 कप दूध द्या. एखादा फळ खायला. थांबवते मी तुम्हाला इथे. मुलांना या काळामध्ये ना बिस्किट खायची खूप इच्छा असते, म्हणजे अशा गोष्टीतनं त्यांना त्यांची भूक भागवायची असते. ते कितपत योग्य आहे का योग्य, जरा काय सांगते? बिस्किट खायला हरकत नाही, 2 ते 3 बिस्किट खायला हरकत नाही, पण मग ती बिस्किट मग फक्त मैद्याची नकोत. मग आता मार्केटमध्ये मल्टीग्रेन आली आहेत ती घेऊ दे, किंवा मग रस्क टोस्ट आलेत, किंवा मग नाचणीचं बिस्किट आहे, ओट्सचं बिस्किट आहे, ती 2-3 बिस्किट खाऊ देत. पण नुसतं बिस्किट नाही, मग त्याच्याबरोबर एखादं फळ, कापलेलं फळ खाऊ दे, किंवा भाज्यांचं सूप
तयार असेल तर एक बाउल सूप पिऊ दे, म्हणजे मग ॲपिटायझर पण होतं आणि भाज्या ज्या खात नाहीत त्या भाज्यांच्या सुपाच्या फॉर्ममध्ये दिलं तर त्या भाज्याही पोटात जातात आणि ती भूकही भागते. अगदी बरोबर आहे. हे आपल्याला आईना किंवा घरातल्या हो, मोठ्या मंडळींना कळत असतं. मुलांना समजावून सांगणं हे इथे मात्र परीक्षा कठीण असते, असतं. सत्व परीक्षा असते. त्याविषयी पण अधिक आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सह्याद्री वाहिनी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक रंगारंग कार्यक्रम, झक्कास मनोरंजन. आपली कला प्रेक्षकांपुढे सादर करण्याची एक नवीन संधी. सह्याद्री वाहिनीचा रंगमंच तुमच्यासाठी सज्ज आहे. नृत्य, गायन, चित्रकला अशा अनेकविध कला क्षेत्रातील काही आगळं वेगळं सादरीकरण. आपली अशी कला जी लोकरंजन करेल आणि जी मुलखा वेगळी असेल. ह्याला वयाचं बंधन नाही. आम्हाला त्वरित अर्ज पाठवा. अर्जासोबत आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, आपल्या कलेविषयी पूर्ण माहिती आणि अनुभव आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता निर्माती झक्कास मनोरंजन, मुंबई दूरदर्शन केंद्र, सह्याद्री वाहिनी, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. जमील साहेब, तुम्ही जर माझ्याशी हिंदुस्थानी बनून बोलाल तर कदाचित तुम्ही मला ओळखू शकाल. आम्ही इथले सिकंदर, दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. लहान मुलांसाठी संतुलित आहार या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. मार्गदर्शन करत आहेत प्रज्ञा मोघे जोशी. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण खूप छान सांगितलं की कशा पद्धतीने मुलांमध्ये रस निर्माण करायचा आहे. पण खरोखरच या संपूर्ण काळामध्ये लहान वयाच्या म्हणजे लहान मुलं असो किंवा किशोरवयीन मुलांपर्यंतची जी काय वाढ या काळामध्ये कुठले कुठले पोषक मूल्य गेली पाहिजेत, जरा त्याविषयी आपल्याला सविस्तर बोलायला पाहिजे. नक्कीच. मुलांच्या आहाराचं प्लॅनिंग करणं हे आईसाठी खूप मोठी टास्क असते आणि ते प्लॅनिंग करताना काय काय म्हणजे न्यूट्रिएंट्स कशा कशातनं मिळतात हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपण चार्ट फॉर्म मध्ये ते बघूया, समजून घेऊया. पहिला चार्ट दिसत असेल तुम्हाला तर पहिल्या ह्याच्यात मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स दाखवलेले आहेत. त्या मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स मध्ये तुमचं दूध आहे, दही आहे, ताक आहे, पनीर आहे, चीज आहे, ह्या प्रकारचे आहेत. त्याच्यातनं मिळणारी पोषण मूल्य आहेत प्रोटीन, कॅल्शियम. त्याचा रोल काय तर तुमच्या हाडांच्या वाढीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी ती खूप उपयोगी आहेत. दिवसातनं किती वेळा घ्यावी, ह्या कुठल्याही पदार्थ म्हणजे नुसतं दूध नाही, दूध, दही, ताक, पनीर, चीज दिवसातनं 3 वेळा घ्यावं. ह्या ग्रुपमधलं कुठलाही पदार्थ घ्या, दिवसातनं 3 वेळा घ्या. एकच पदार्थ 3दा नको, व्हरायटी ऑफ फूड घ्या. दुसरा आहे तुमचा मीट, फिश, एग्स म्हणजे तुमचं पोल्ट्री जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी. अंड, मांस, मच्छी, मटण, चिकन ह्याच्यातनं तुम्हाला काय मिळतंय तर प्रोटीन, आयर्न. ते कशासाठी रिक्वायर्ड आहे तर ग्रोथ, शरीराच्या वाढीसाठी गरजेचं आहे. दिवसातनं एकदा किंवा 2दा तुम्ही ते देऊ शकता. तिसरा आहे ग्रुप तुमच्या समोर असलेला व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स. व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स देणं हे खूप गरजेचं आहे कारण त्याच्यात व्हिटॅमिन सी, फायबर, ह्या व्हिटॅमिन ए यासारखे न्यूट्रिएंट्स आहेत. मग ते कशाला उपयोगी आहेत तर तुमच्या हेल्थ, एनर्जी वाढवण्यासाठी आणि इम्युनिटी लेवल वाढवण्यासाठी, व्हायटॅलिटी ह्याच्यासाठी उपयोगी आहेत. 2 ते 3 म्हणजे दिवसातनं 2 ते 3 भाज्यांची सर्विंग्स गेली पाहिजेत, ह्याच्यासाठी उपयोगी आहे. पुढचं म्हटलं ब्रेड, सिरियल्स, पल्स, कार्बोहायड्रेट्स हे तुमच्या शरीरात जे म्हणजे पोळी, भात, भाकरी, ब्रेड हे तुम्हाला एनर्जी देतं आणि ते प्रत्येक मीलमध्ये असलं पाहिजे. तुम्ही जर 4 मील त्यांची डिवाइड केले तर 4 मीलमध्ये ह्याच्यातला काहीतरी घटक असला पाहिजे. बटर, शुगर आणि वॉटर हे सांगितलंय त्याप्रमाणे देऊ शकता मुलांना, फक्त त्याचं प्रमाण आटोक्यात ठेवा. रोज 1
चीजचा स्लाइस द्यायला हरकत नाही, 2 ते 3 टेबलस्पून तेल तूप द्यायला हरकत नाही, तूप कमी, तेल 2 ते 3 टेबलस्पून, 1 टेबलस्पून तूप द्यायला हरकत नाही, आणि पाणी 1 ते 1.5 लिटर तरी मुलांनी पाणी प्यायलाच पाहिजे. बरं बरं मॅडम, खूप छान पद्धतीने तुम्ही चार्ट हा समजावून सांगितलेला आहे. म्हणजे आता मुख्य जो आईला प्रश्न पडलेला असतो ना, की मी डब्यामध्ये काय देऊ, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. बऱ्याचदा शाळेचा जो वेळ असतो तो मोठा असतो, लहान मुलांना तर 2 डबे द्यायचे असतात. मग हे 2 डबे व्यवस्थित कशा पद्धतीने त्यात व्हरायटी आली पाहिजे, ते पदार्थ दिसायलाही चांगले असायला हवेत, मुलांना आकर्षित करण्यासाठी चवही असायला हवी, आणि ही सगळी पोषक मूल्य गेली पाहिजे. जरा त्याविषयी मार्गदर्शन करा की ही 2 डबे किंवा 1 डबा जो काही असेल, शाळेत जाणाऱ्या मुलांचा डबा आईनी कसा प्लॅन करायला हवा. बरोबर. शाळेत जाताना मुलांना 2 डबे म्हणजे एक छोटा डबा आणि एक मोठा डबा, कारण आजकाल शाळेची वेळच खूप जास्त असते, सकाळी 7 ते 8 पासून दुपारी 3-4 पर्यंत. मेजर 2 ते 3 मील्स तेव्हा त्यांची शाळेतच होऊन जातात. त्याच्यासाठी एक छोटा म्हणजे ब्रेकफास्टचा डबा आणि दुसरा लंचचा डबा हे तर असलंच पाहिजे. आणि ह्याच्यात लंच तर बऱ्याच शाळांमध्ये कंपल्सरी पोळी भाजीच असलं, हे एक चांगली गोष्ट आहे. त्या डब्याचा प्रश्न सुटतो, पण सकाळी ब्रेकफास्टला काय द्यायचं, एक तर पटकन बनवता आलेलं पाहिजे, ते सुद्धा पूर्ण म्हणजे त्याने पोट पण मुलांचं भरलं पाहिजे, या सगळ्याचा विचार करून द्यायला पाहिजे. तर मग मी म्हटलं त्याप्रमाणे सकाळी जर वेळ नसेल बनवायला, तर तुम्ही असे वेगवेगळ्या धान्यांचे गूळ आणि ड्रायफ्रुट्स घालून लाडू करून ठेवलेत, तर ते लाडू आणि त्याच्याबरोबर एखादं फळ किंवा ढोकळा म्हणा किंवा इडली म्हणा किंवा डोसा म्हणा किंवा नाचणीचा डोसा म्हणा, आंबोळी म्हणा, ह्याच्यातलं काहीतरी देऊ शकता. किंवा मेथी किंवा पालक रोल, मेथी पालक चिरायचं, त्याच्यात सगळी पिठं ज्वारी बाजरी नाचणी ओट्स जी काय पिठं आहेत ती घालायची, स्पायसेस घालायचे, रोल करायचे, उकडवायचं. हे प्रोसिजर तुम्ही आधी करू शकता. दुसऱ्या दिवशी फक्त ते कापायचे आणि फोडणीवर परतायचे आणि ते डब्यात द्यायचे, हेही करू शकता. म्हणजे त्याच्यात तुमचा सकाळचा कुकिंगचा वेळ पण कमी होतो की आणि ज्याच्यातनं सगळे अन्न घटक पण त्या मुलाला मिळतात, पोटही भरतंय आणि काहीतरी वेगळं पण खातो येतो. बरोबर, चटपट रेसिपी. बरोबर आहे. अधिक अशाच रेसिपीज आपण आम्हाला सांगा, त्या खूप उपयुक्त आहेत. तत्पूर्वी एक फोन आलेला आहे, रसिका कणसकर बोलतायत मुलुंडवरनं. हॅलो हॅलो, मी रसिका कणसकर बोलते. हा बोला. मला विचारायचं होतं की ज्यांना दूध कमी आहे त्यांना 6 महिन्याच्या आधी कधीपासून दूध देऊ शकतो, बाहेरचं दूध, आणि फॉर्म्युला मिल्क जे देतात ते कितीपर्यंत योग्य असतं? बरं, आपण ज्या मुद्द्यावर बोललो होतो, मला वाटतं आपण थोडं पुढे आलो होतो. पुन्हा एकदा या ताईंना आपण काही मार्गदर्शन करू शकतो का, की ज्यांना दूध कमी आहे त्यांच्यासाठी त्यांनी स्पेसिफिकली हा प्रश्न विचारलेला आहे की काय करू शकतो. त्यांनी फॉर्म्युला मिल्क घ्यायला हरकत, म्हणजे त्याने तो एकच पर्याय राहतो फॉर्म्युला मिल्कचा. पण जोपर्यंत मुलाला पचतंय, म्हणजे जोपर्यंत मूल बाहेरचं दूध पचवायला सुरुवात करतोय तोपर्यंतच फॉर्म्युला मिल्क द्या. किंवा मग ज्या मुलांना पुढे म्हणजे सुरुवात करताना फॉर्म्युला मिल्कला पर्याय नाहीये, पण त्याच्यानंतर पुढे येताना जर मुलाला दुधाची अलर्जी आहे, बरेचदा असंही दिसू शकतो की लॅक्टोज इंटॉलरन्स दिसतो, त्यामुळे बाहेरचं दूध सुद्धा पटकन पचत नाही. तर अशा वेळेला डॉक्टरांना, तुमच्या पिडियाट्रिशियनला विचारा, किंवा सोया मिल्कचा उपायही खूप उत्तम आहे अशा वेळेला. पण ते लगेच नाही, म्हणजे 3-4 महिन्यात नाही, एक 7व्या-8व्या महिन्यानंतर तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता की आता मला फॉर्म्युला मिल्कच्या ऐवजी काऊ मिल्क डायल्युटेड फॉर्म मध्ये घेऊ शकतो का, आणि काऊ मिल्कही पचत नसेल तर सोया मिल्क मी माझ्या मुलाला देईन का, हे दोन्ही प्रश्न विचारायला हरकत नाही डॉक्टरांना. डॉक्टर त्याचं कधी सुरुवात करायची त्याची प्रत्येकाची पचन संस्थेवर अवलंबून असतं, ते सुरुवात करू शकतो. मला वाटतं गाईच्या दुधाचा तुम्ही जो उल्लेख केलाय तो लहान नवजात शिशुला तर आहेच, पण त्याचबरोबरीने किशोरवयीन मुलांपर्यंत अगदी सगळ्यांसाठी ते मला वाटतं उत्तम तो पर्याय असू शकतो गाईचं दूध. म्हणजे अगदी बारीक आहे म्हणून मी पहिल्यापासून म्हशीचं दूध देते, तर म्हशीच्या दुधातनं फक्त फॅट वाढतं. म्हणजे वजन वाढवण्यासाठी फॅट पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, पण ते कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे फॅट, कारण त्याच्यातनं फक्त सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मिळतं. पण प्रोटीन, मसल मास वाढवून वजन वाढवणं हे खूप महत्वाचं आहे, आणि ते म्हशीच्या दुधातनं फक्त फॅट मिळतंय. प्रोटीन्स जास्त प्रमाणात घ्यायचे असतील तर ते गाईच्या दुधात असतात, त्यामुळे सरसकट सगळ्यांनी गाईचं दूध घ्यावं. अगदी बरोबर आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, महेश हरणे बोलतायत संगमनेरवरून. बोला. महेश हरणे बोलतोय संगमनेरहून. माझा असा प्रश्न आहे. हॅलो, महेश हरणे बोलतोय संगमनेरहून. बोला बोला, प्रश्न विचारा. सगळ्या
माझा असा प्रश्न आहे ताई की बरेचसे जे डॉक्टर आहेत, जे चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत, ते असं सुचवतात की बाहेरचं जे दूध आहे ते मुलांना देऊ नका. तर म्हणजे आपलं काय यावर मत आहे ते मला जाणून घ्यायचंय की दूध जे दिलं पाहिजे मुलांना की द्यायला नको. म्हणजे सध्या माझा मुलगा आता 3.5 वर्षाचा आहे, तर त्याबद्दल मला थोडंसं मार्गदर्शन हवंय. नक्कीच नक्कीच. याला लागूनच मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हल्ली आम्ही अनेक बातम्या ऐकतो की फळं देखील कृत्रिमरित्या पिकवली जातात, दुधांमध्ये पण भेसळ आहे. अशा वेळी खरंच पालकांना प्रश्न पडतो की आम्ही मुलांना दूध देतोय, आम्हाला वाटतं आम्ही सकाळ संध्याकाळ मुलांना दूध देतोय, फळं देतोय, आम्ही किती पोषक मूल्य देतोय. खरं तर हा वेगळा मुद्दा आहे, पण तरी देखील आता यांनी जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने माझ्याही मनात हा प्रश्न आला. बरेचदा डॉक्टर, पिडियाट्रिशियन ह्याच्यासाठी दूध देऊ नका सांगतात, कारण ॲडल्ट्रेटेड आहे किंवा त्याच्यात फक्त भेसळ आहे म्हणून देऊ नका सांगतात, कारण ह्याच्यातनं जी पोषण मूल्य मिळायची ती मिळत नाहीयेत. पण तुम्ही किती आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा हा विचार करून तुम्ही किती किती गोष्टी बंद करणार आहात. आजकाल डाळी आहे, भाज्या आहेत, फळं आहे, या सगळ्यावर अडल्ट्रेटेड पावडर मारून आलेली असते, सगळं असतं. मग तुम्ही हे बंद करता का? नाही ना. मग तुम्ही दूधही 2 कप दूध द्यायला हरकत नाही, मुलाला पचत असल्यास द्यायला हरकत नाही. आणि तुम्हाला अगदीच द्यायचं नसेल तर तुम्ही दही किंवा ताक किंवा पनीर किंवा चीज ह्या फॉर्ममध्ये देऊ शकता तुम्ही दूध. पण 1 ते 2 कप दूध जर काही प्रॉब्लेम नसेल तर द्यायला हरकत नाही. गाईचं दूध प्रेफर करा. अगदी त्याचबरोबरीने दुधामध्ये हल्ली जे मार्केटमध्ये वेगवेगळे आपण हे मिक्स करून ते मिक्स करून मुलांना चव येण्यासाठी आणि उंची वाढणारे आणि कॅल्शियम मिळणारे अशा अनेक जाहिराती आम्हाला बघायला मिळतात की दुधामध्ये मिक्स करून देणारी पदार्थ जी आहेत ते पॅक्ड. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता येऊ शकतं की ते खरंच देणं योग्य आहे का, की नुसतं दूध मुलांना पुरेसं असतं? मी परत सांगेन की सप्लिमेंटेशन म्हणजे ह्या पदार्थांचा उपयोग सप्लिमेंटेशन म्हणून करा, एक कंप्लीट मील म्हणून करू नका. तुम्ही जेव्हा मुलांना दूध देता तेव्हा ते दुधाची चव चेंज करण्यासाठी 1 चमचा घालताय इथपर्यंत ठीक आहे, पण ते एवढं दुधात घालून दिलं म्हणजे माझं पूर्ण बाकी काही त्याने खायची गरज नाही किंवा बाकी जेवणाला रिप्लेस करून जर तुम्ही ते दुधात न देताय तर ते पूर्ण चुकीचं आहे. पण मुलांना चव चेंज करण्यासाठी 1 चमचा ते दुधात घालून दिलं तर ॲज अ सप्लिमेंटेशन एक प्रोटीन आणि बाकीचे न्यूट्रिएंट्स वाढवण्यासाठी ते उपयोगी ठरतं. बरं, म्हणजे ते काही घ्यायला हरकत नाही, पण ते घ्यायला हरकत नाही, पण त्याचा वापर योग्य प्रमाणात झाला पाहिजे आणि तो ॲज अ इंडिव्हिज्युअल मील म्हणून उपयोग न करता सप्लिमेंटरी मील म्हणून उपयोग केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आपण थोडासा जो मगाशी आपण चर्चा करत होतो टिफिनच्या बाबतीमध्ये, डब्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे पदार्थ आणखी आपण आम्हाला सांगा, कारण ते खूप उपयुक्त आहेत. पण त्याचबरोबरीने बाहेरचे हे जे जंक फूडचं प्रमाण हल्ली वाढलेलं आहे आधुनिक जीवनशैलीमध्ये, की अनेकदा असं होतं की मुलांना अवॉइड नाही करता येत. आम्हाला अनेक पार्टीज असतात, बाहेरचे असे कुठले कार्यक्रम असतात की जिथे जाऊन मुलं ही जंक फूड खाताना हल्ली सर्रास आपल्याला बघायला मिळतात. बरं, त्यांना जंक फूड अजिबात खाऊ नका असं म्हणता येणं शक्य नाही आजच्या काळामध्ये, अशी परिस्थिती आहे. अशा वेळी आईनी किंवा घरातल्या मोठ्या मंडळींनी कशा पद्धतीने या जंक फूड कडे बघायला पाहिजे? नक्कीच. आजकाल मॉल संस्कृती ही खूपच वाढलेली आहे किंवा याला आलेली आहे. दर आठवड्याला आईबाबांबरोबर मॉलमध्ये जायचं, दर आठवड्याला मग मॅकडोनल्ड्स, पिझ्झा, बर्गर, त्याच्यानंतर तुमचं पिझ्झा हट, डॉमिनोज ह्याच्यामधलेच ऑप्शन्स दिसतात. त्याच्यात दुसरे किंवा त्याच्यात व्हरायटी आणून किंवा ते अजून चांगले पोषक करून सुद्धा आपण तोच पदार्थ खाऊ शकतो, हे आई वडिलांनी पहिले लक्षात घेतलं पाहिजे आणि ते मुलांनाही समजून सांगितलं पाहिजे. तुम्ही पिझ्झा बर्गर खा, पण फक्त महिन्यातनं एकदा खा. बाकी त्याच्यात प्रत्येक वेळेला कोल्ड ड्रिंक्स किंवा फ्रेंच फ्राईज किंवा ह्याचा हट्ट करू नका. मग ते तुम्ही त्या फॉर्म मध्ये द्या, कारण जंक फूड हे बंद करून चालत नाही. मुलांना प्रत्येक वेळेला काहीतरी व्हरायटी आणि टेस्टी लागत असतं आणि दरवेळेला आपण जाऊन बाहेर नको खाऊ, घरचं खा असं म्हणू शकत नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे आणि याच्यावर आम्ही काय उपाय करायला हवे ते आम्हाला आपल्याकडनं जाणून घ्यायचं. एक फोन खोळंबलाय, तो आधी घेते. अक्षय काळे बोलतायत ठाण्यावरून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा अक्षयजी. मला प्रशिक्षकांचा हा प्रश्न विचारायचा आहे. लहान बाळाला 6 महिन्याच्या आईचा आहार काय असावा? जेव्हा त्यांना लहान बाळाला दूध देतात तेव्हा आईचा आहार कसा असावा आणि आपला आवाज आमच्यापर्यंत नीट येत नाही. आपण त्याचा आहार कसा असावा?
अक्षयजी पुन्हा एकदा आपला प्रश्न विचारा, थोडा मोठ्याने विचारा, आमच्यापर्यंत आपला आवाज पोहोचला नाही. याचा आईचा आहार 6 महिन्यात कसा असावा, बाळाला दूध देतात तेव्हा. बरं कळालं. आणि दुसरा प्रश्न असा होता की लहान बाळाच्या वजनाच्या अनुषंगाने त्याचा आहार कसा असावा. मला वाटतं आपला दुसरा प्रश्न आमच्यापर्यंत पुन्हा पोहोचलेला नाहीये. पण पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो की पुन्हा त्यांचा तो पहिला प्रश्न की 6 महिन्यापर्यंत जेव्हा आई फीड करत असते तेव्हा आईचा आहार कसा असायला हवा. आईचा आहार म्हणायला गेलं तर मी आपला मागच्या भागात मी सगळं सांगितलंय की सगळी पोषण मूल्य असलेला पण तरीही दूध तयार व्हायचं म्हणून भरपूर तेलकट तुपकट न खाता व्यवस्थित सकाळी उठल्यावर एखादं फळाने सुरुवात करावी, मग दूध बिस्किट, मग त्याच्यानंतर व्यवस्थित ब्रेकफास्ट, पोळी भाजी म्हणा किंवा कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे डोसे म्हणा, घावन, इडली, पोहे, उपमा, थालपीठ असा व्यवस्थित ब्रेकफास्ट असावा. त्याच्याबरोबर 1 कप दूध असावं. त्याच्यानंतर मधल्या ब्रेकफास्ट आणि लंचच्या वेळेला एखादं फळ खावं, आणि कुठला तरी डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वगैरे अशा मधली एखादी किंवा अळीवाचा लाडू असावा. जेवताना सगळं जेवण असावं, सॅलड, पोळी, भाजी, आमटी, भात आणि दही किंवा ताक, जर पचत असले तर दही ताक असा पूर्ण आहार असावा. परत संध्याकाळी काहीतरी खाण्यात यावं, म्हणजे नाचणीचं पॉरेज, खसखशीची लापशी, दुधातनं घेतलेली असं घ्यावं. त्याच्याबरोबरीने संध्याकाळी परत एखादं फळ, ड्रायफ्रुट्स खावेत. रात्री जेवताना परत व्यवस्थित जेवण, पालेभाज्यांचा आणि डाळीचा समावेश त्याच्यात असावा आणि रात्री झोपताना 1 कप दूध. अशा प्रकारे आईचा संतुलित आहार असावा. अक्षयजींचा दुसरा जो प्रश्न होता तो मुलांचं वजन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून होता. पण मला वाटतं आपण सुरुवातीपासून त्याच विषयावर चर्चा करत आहोत की नेमकं वजन वाढायचं म्हणजे टप्प्याटप्प्याने किती वजन वाढलं पाहिजे. त्याही विषय अक्षयजी मॅडमनी सुरुवातीला माहिती दिलेली आहे. आपण जर सुरुवातीपासून कार्यक्रम बघितला नसेल तर उद्या सकाळी 9 वाजता हा पुन्हा प्रदर्शित होणार आहे, तेव्हा बघा, आपल्याला पूर्ण माहिती मिळणारच आहे. मला वाटतं आपण थोडंसं आता पुढे येऊयात आणि आपली बदलती जीवनशैली ज्याविषयी आपण बोलत होतो आणि त्याचा मुलांवर खरं तर सगळ्यात जास्त दुष्परिणाम होतोय मॅडम. जी मॉल संस्कृती आणि बाहेरचं हे खाद्यपदार्थ यांनी इतका भडीमार केलेला आहे की आपल्या घरातली जे ताट होतं जेवणाचं ते पूर्णपणे बदललेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण ह्याच्यामुळे झालेलं असं आहे की सगळ्यात मोठा प्रश्न जो भेडसावतो तो ओबेसिटीचा, म्हणजे मुलांचं अकाली जे काय हे वजन वाढतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामधून निर्माण होणारे दुष्परिणाम, वेगवेगळे प्रॉब्लेम्स, काय सांगता येऊ शकतं ह्या प्रॉब्लेमवर पर्टिक्युलरली. मुलांची ओबेसिटी वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ते 0 कॅलरी, म्हणजे ज्याच्यातनं फक्त कॅलरी आणि शुगर एवढंच मिळतं असे पदार्थ खात आहेत. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं त्याप्रमाणे बर्गर, हे चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स, पिझ्झा, पास्ता हे एवढं खाल्ल्याने त्याच्यातनं सगळे न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत. मग त्याच्यात भाज्या कुठे आल्या, त्याच्यात फळं कुठे आली, त्याच्यात डाळी उसळी कुठे आल्या, हे काहीच मिळत नाहीये. बरं, तो जे हे सगळे प्रॉडक्टची नावं घेतली ते सगळे मैदा बेस्ड आहेत, त्याच्यातनं कुठेही होल कार्बोहायड्रेट्स मिळत नाहीयेत. मग मी त्या जंक फूडकडे येताना म्हणेन मग आपण ह्या जंक फूड तर द्यायचेत, पण मग मॉडिफाय कशी करायची. फॉर एक्झाम्पल घ्यायला गेलं तर बाहेर बर्गर मिळतो, त्या बर्गर आजकाल मल्टीग्रेन बन्स पण मिळायला लागलेत किंवा होल व्हीट पण बन मिळायला लागले. ते व्हीट बन घरी घेऊन या, मधली जी पॅटी करायची ती नुसत्या बटाट्याची न करता त्याच्यात जी भाजी मुलांना आवडत नाही, मुलं खात नाहीयेत, पालक म्हणा, कॉर्न म्हणा, मेथी म्हणा, ती स्मॅश करून घाला किंवा त्याच्यात गाजर, बटाट्याबरोबर बीट, गाजर बीट किसून घाला, त्याची पॅटी बनवा, ती घाला. म्हणजे भाज्या ज्या खात नाहीयेत त्या भाज्यांची पॅटी होईल. बर्गर मैद्याचा नसून तो होल व्हीटचा होईल. आणि मग तुम्ही थोडं डेकोरेट करून वरती थोडंसं चीज, मुलांना चीज चालेल तर थोडंसं म्हणजे अर्धा ते 1 क्यूब चीज दिवसाला चालणार आहे, तर त्या क्यूबचं विभाजन करून वरती थोडं डेकोरेटिव्ह, अट्रॅक्टिव्ह वेगवेगळ्या शेपमध्ये कापून, ट्रायंगल म्हणा, स्क्वेअर म्हणा, अशा शेपमध्ये कापून तुम्ही देऊ शकता. बरं, पिझ्झा आहे तर मग डोसा पिझ्झा करा. घरी डोसा असतात, त्याच्यात पिझ्झाच्या वरचं टॉपिंग मध्ये भरून किंवा कट करून भाकरी पिझ्झा, वेगवेगळ्या मल्टीग्रेन आटाची भाकरी करा. त्या भाकरीच्या टॉपिंग एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणजे लाल पिवळी मिरची, ब्रोकोली, हे सगळे अँटीऑक्सिडंट व्हेजिटेबल्स आहेत, ह्या सुद्धा जायला पाहिजेत. तर ह्या सगळ्याची सॉसमध्ये घालून भाजी करा, ती भाकरीवर स्प्रेड करा, छानपैकी ट्रायंगल मध्ये कट करा, वरती चीज स्प्रेड करा, मुलांना खायला द्या. अट्रॅक्टिव्ह पण दिसलं पाहिजे, कलरफुल पण दिसलं पाहिजे, प्रेझेंटेबल पण पाहिजे आणि टेस्टी पण पाहिजे. मला वाटतं म्हणजे आईची जबाबदारी खूप वाढली आहे आधुनिक काळामध्ये. तिला कलाकुसर दाखवण्यासाठी स्वयंपाकघरात खूप वाव आहे असं म्हणायला हरकत नाहीये. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत, तत्पूर्वी थांबणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीसाठी. मॅडम, या केरूवर दबाव आणून
त्याची जमीन कलेक्टर साहेबांनी विकायला लावली. अहो आम्ही एक एक पायरी चढत चढत इथवर आलो आणि तुम्ही डायरेक्ट लिफ्ट इथं आला. या पांडेला ना लय खास राजकारण आहे. साहेबांच्या डोक्यात काही नवीन स्कीम बिम नाही ना? आपल्या जिल्ह्यामधल्या जेवढ्या सामाजिक संघटना आहेत त्यांना उपोषणाला बसवा आणि मोर्चे काढा. अंजली गुप्ते चंदनपूरचा जो दौरा करणार होती तो होऊ नये म्हणून रचलेली खेळी. महिला सक्षमीकरणावर आधारित नवी मालिका रात्र वणव्याची 26 जानेवारी पासून पाहायला विसरू नका. तर बुधवार गुरुवार दुपारी 3:30 वाजता, पुनःप्रसारण तर शुक्रवार शनिवार सकाळी 11:30 वाजता आणि सोमवार मंगळवार रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. की तू अति शीघ्र हे तुझं वर्तमान रूप त्याग करून एक वानर होशील आणि मी तुला आशीर्वाद देतो की माझं स्वरूप तुझ्या गर्भातून जन्म घेईल. मालिका संकट मोचन हनुमान पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवर. प्रसारण दर बुधवार गुरुवार संध्याकाळी 4 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज आपण चर्चा करत आहोत लहान मुलांचा संतुलित आहार कसा ठेवायचा. यावर मार्गदर्शन देत आहेत प्रज्ञा मोघे जोशी. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण खूप छान सगळं सांगतात, आम्हाला माहिती, वेगवेगळे पदार्थ पण आम्हाला आपण रेसिपी पण सांगितली कशा पद्धतीने द्यायची आहे मुलांना. पण एक टोटल मुलांचं मील प्लॅनिंग जर आपण म्हटलं तर ते कशा पद्धतीने करायला हवं? मील प्लॅनिंग करायला म्हटलं तर ती आईसाठी मोठी टास्क आहे. तर त्यासाठी आपण चार्ट फॉर्म मध्ये बघूया. एक आईने स्वतः पुरतं मुलांना काय द्यायचंय ह्याचा एक चार्ट आठवड्याभराचा करून ठेवला की हे आज हे 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 द्यायचंय. तर ते आपण चार्ट फॉर्म मध्ये ऍक्च्युली बघूया कसं द्यायचंय ते. हा आठवड्याभराचा चार्ट आहे ज्याच्यात सगळे फूड ग्रुप्स आहेत. आठवड्याभराचे ते दिलेले आहेत. पहिला आहे ग्रेन्स मध्ये मग रविवार आहे तर रविवारी तुम्ही ब्रेड फॉर्म मध्ये तुम्ही सिरियल्स देऊ शकताय. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही किंवा पोळी आहे, भाकरी आहे किंवा भात आहे. ह्या प्रकारे तुम्ही आज पोळी दिली आहे, उद्या भात दिलाय, परवा भाकरी दिली आहे, ह्याप्रमाणे ह्या ग्रुप मधले काय येते हे बघा. दुसरं व्हेजिटेबल्स आहे तर आज फ्लॉवरची भाजी आहे, उद्या भेंडीची भाजी आहे, परवा गवारीची भाजी. हे जर आठवड्याभर तुम्ही प्लॅनिंग करून ठेवलं तर ज्या दिवशीची सुट्टी आहे, रविवारची सुट्टी आहे, त्या दिवशी तुम्ही त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स घरी आणू शकता. हा जर असा तक्ता करून ठेवलात तर. तिसरं आहे फ्रुट्स. मग आज त्याने ऍपल खाल्लंय, उद्या मी चेरी देईन, परवा त्याला पेर देईन, स्ट्रॉबेरी देईन, ग्रेप्स देईन. ह्याप्रमाणे जी फळं असतील आठवड्याभराला लागणारी ती विभाजन करू शकता. मिल्क प्रोडक्टमध्ये रोज चीज देण्यापेक्षा किंवा रोज दुसरं काही देण्यापेक्षा आज दूध दिलंय, परवा आईस्क्रीम दिलंय, एक दिवस चीज दिलंय, एक दिवस पनीर दिलंय कुठल्या तरी फॉर्ममध्ये किंवा भाजीत, तर त्याप्रमाणे एक दिवस मिल्क केक दिलाय. अशा प्रकारे तुम्ही विभाजन करू शकता. जर दूध पित नाहीये तर मग दुधाचे कुठले पदार्थ आहेत ज्याच्यात दूध आहे की मग ते तुम्ही प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर जे नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज आज चिकन दिलंय, उद्या फिश दिलंय, परवा प्रॉन्स दिलेत, त्याच्या पुढे एग दिलंय. ह्याप्रमाणे प्लॅनिंग करू शकता. आणि लास्ट चार्ट आत्ता माझ्यासमोर नाही आहे पण ऍक्टिव्हिटीचा चार्ट आहे. रोज काहीतरी ऍक्टिव्हिटी मुलाने केलीच पाहिजे. आज तो मैदानी खेळ खेळतोय, उद्या तो दुसरं काही आउटडोर गेम्स खेळतोय, कुठली हॉबी म्हणून बॅडमिंटन थोडं मोठं कुठले तरी खेळ खेळतोय, पीटी करतोय, व्यायाम करतोय, दोरीच्या उड्या मारतोय, सायकल करतोय. रोज कुठला तरी एक तरी ऍक्टिव्हिटी त्याने केली. मला वाटतं हा चार्ट खूपच उपयोगी आहे. मला वाटतं अशा प्रकारे रोज जर तुम्ही व्हरायटी फूड दिलं मुलांना तर त्यांना पण इंटरेस्ट येणार आहे. रोज तुम्ही सेम फूड दिलं तर तेही कंटाळतात, मोनोटोनस होतं आणि म्हणूनच मग ते याच्यापासून जंक फूड कडे वळतात असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे हा चार्ट मला वाटतं आमच्या सगळ्या आईंना, सखींना खूप उपयोगी पडणार आहे. मॅडम, याच बरोबरीने ना असे अनेक पालकांचा असा हे असतो की मुलांना आमच्या ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही आणि विशिष्ट वयामध्ये हा प्रकार सुरू होतो आणि विशिष्ट प्रकारची भाजीच आम्हाला हवी, मी मेथी खाणार नाही, कारलं खाणार नाही, अशा प्रकारचे जे हे असतात. त्यावेळेस तुम्ही छान सांगितलेलं आहे की तुम्ही रोज व्हरायटी करा आणि असं काही स्टफिंग करा की ज्यातनं त्यांना कळणार नाही आपण ही भाजी खाल्ली आहे पण त्यांच्या पोटात गेलेली आहे. एक मुद्दा असा आहे की टीनेजर मुली ज्या आहेत त्यांच्या आयडल्स सध्या सगळे 0 फिगर वगैरे आणि मग ते या वयामध्ये मुलींना डाएट करायचं असतो. ते 0 फिगरचं एक फॅड त्या मुलींच्या डोक्यामध्ये असतं. तर त्या संदर्भामध्ये आज आमच्या कार्यक्रम जे काही आमच्या लहान मुली बघत असतील तर त्यांनाही एक मार्गदर्शन मिळेल. काय सांगाल या विषयावर?
झिरो फिगर हे फॅड तर आता सध्या बूम मध्ये आहे, कारण प्रत्येक जण कोणीतरी एक आयडल दिसतं त्यांना समोर, त्यांच्यासारखं त्यांना वागायचं असतं आणि मग ते त्यांची तशी फिगर आहे म्हणून मग मी पण डाएट करते, मी पण खात नाही, मग हो डाएट करते इथपर्यंत ठीक आहे, आयडल ठेवणं इथपर्यंतही ठीक आहे, कारण ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की मला ह्याच्यासारखं बनायचंय, हा विचार करणं एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात महत्वाचं त्या आयडलचं लाईफस्टाईल आणि तुमची लाईफस्टाईल ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याचं ते प्रोफेशन आहे, तुमचं ते प्रोफेशन नाही. आणि वयात खूप अंतर आहे. आणि हे जे वय आहे 12 ते 18 स्पेसिफिकली मुलींसाठी शरीरात सगळ्यात जास्त प्रमाणात बदल होत असतात, त्यांचे रिक्वायरमेंट्सही चेंज होत असतात. आणि ह्या वेळेला तुम्ही डाएट केलं तर सगळी पोषण मूल्य मिळत नाहीत. आणि मुलींसाठी जेव्हा मेनार्स सुरू होते, जेव्हा मासिक पाळी सुरू होते, त्यावेळेला प्रोटीन्स ही असणं शरीरात खूप महत्वाचं आहे, कारण ती सगळी हार्मोनल चेंजेस करत असतात. आणि त्यावेळेला कॅल्शियम आयर्न हे तेव्हा जर नाही मिळालं तर ते कायमस्वरूपी राहतं. म्हणजे अगदी प्रेग्नन्सी, लॅक्टेशन आणि मेनोपॉज नंतरही ज्या डेफिशियन्सीज राहतात त्या आत्ता नसतील तर त्या कॅरी फॉरवर्ड होतात. त्यामुळे डाएटच्या फॅड मागे पूर्ण न्यूट्रिशन मिळतंय ना ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे. पुण्यावरून आपल्याला फोन आहे, यास्मिन बोलतायत, बघूयात ते काय म्हणतायत. हॅलो. हॅलो, नमस्ते मॅडम. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा आहे नूडल्स बद्दल. आता सर्रास मुलं नूडल्स वगैरे मागतात, तर ते त्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबलही घालतो, पण ते नूडल्स मुलांसाठी चांगले आहेत का? कारण त्या पॅकेटवर तर व्हीट फ्लेवर म्हणून लिहिलेलं असतं, पण ते चांगलं आहे का मुलांसाठी? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे यास्मिन तुमचा. खरोखर आहे, म्हणजे प्रोडक्ट त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं की हे वीट आहे, पण खरंच ते वीट असतं का मुळात, आणि त्याच्यामध्ये आम्ही भाज्या टाकू नये, त्याचं खरंच तेवढं पोषण मूल्य वाढणार आहे का, याला काही पर्याय आपण देऊ शकतो का? जर व्हीट नूडल म्हणून रोज जर मूल खात असेल तर ते चुकीचं आहे, कारण अल्टिमेटली नूडल बघायला गेलं कुठल्याही ह्याचे असो, नूडल बघायला गेलं तर ते मैद्याशिवाय होणार नाहीत. अगदी बरोबर, ते फॉर्मच होणार नाहीत, नूडल फॉर्म होणार नाहीत. त्याच्यामुळे वीट असतं, नाही म्हणत नाही, पण त्याचं प्रमाण आणि मैद्याचं प्रमाणही त्याच्यात असतं. त्यामुळे जर तो वीट आहे म्हणून रोज खात असेल तर ते चुकीचं आहे. आठवड्यातून 15 दिवसातनं एकदा तुम्ही ते वीट नूडल आणून भाज्या घालून दिल्यात तर ते चांगलं आहे, तुम्ही देऊ शकता. पण याला मग त्याला नूडल आवडतं, मग तुम्हाला घरच्या घरी उपाय शोधायचा आहे. तर आपल्याला तांदूळाच्या शेवया मिळतात. अगदी बरोबर, मी त्याच मुद्द्याकडे येणार होते. तांदूळाच्या शेवया मिळतात, तर त्याचा तुम्ही उपमा करून द्या. किंवा मग चायनीज भाजी, सगळ्या चायनीजच्या भाज्या घ्या, कोबी म्हणा किंवा ब्रोकोली म्हणा, गाजर म्हणा, कलर्ड सिमला मिरची म्हणा, या सगळ्या भाज्या छानपैकी कापून घरातल्या घरात थोडा टोमॅटो सॉस मध्ये टॉस करून त्या भाज्या घालून त्या तांदूळाच्या शेवया उकडून त्याच्यामध्ये घालून दिलात तर ते नूडल्सचाच प्रकार होतो, नूडल्स सारखंच होतं, फक्त ते एक घरी बनवलेले पौष्टिक नूडल्स होतात. अगदी ज्याच्यातनं सगळं जातं. खरंय. चायनीजचा विषय काढला तुम्ही, चायनीज सॉस बद्दल, आणि दुसरं मायक्रो ओव्हन वापरावा का, तो किती रेग्युलर वापरावा, आणि त्यातलं अन्न मुलांना किती रेग्युलर दिलं गेलं पाहिजे, या 2 मुद्द्यांवर मला तुम्हाला बोलतं करायचंय. चायनीज सॉस फक्त फ्लेवर वाढवण्यासाठी वापरावा. सॉस पोळी खातोय किंवा प्रत्येक टॉपिंगवर सॉस घेतोय हे चुकीचं आहे. कधीतरी थोडीशी आठवड्यातून एकदा जसा जॅम देतो मुलांना किंवा काही व्हरायटी म्हणून, किंवा तसा थोडासा खायला हरकत नाही. किंवा आता कुठली तरी डोशावर आपण चायनीज भाजीचं स्टफिंग केलं तर त्याच्यात जेवढा सॉस जातो तेवढा इनफ आहे, तेवढाच द्या. एक्सेस भाजीला सबस्टिट्यूट म्हणून पोळी बरोबर सॉस देताय, ब्रेड बरोबर सॉस देताय तर ते चुकीचं आहे, कारण त्याच्यातनं प्रिझर्वेटिव्ह पण जात आहेत. बरोबर. आणि मायक्रोवेव्हनचा आणि थोडक्यात अगदी जातात एका ओळीमध्ये. मायक्रोवेव्ह म्हणायला गेलं तर फक्त प्रीहीट करण्या किंवा हीट करण्यापुरतं ठीक आहे. कुकिंग, कम्प्लीट इंडियन कुकिंग तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये करू नका, कारण तेवढ्या वेव्स ज्या येत आहेत तेवढ्या शरीराला हानिकारक आहेत. पण तुम्ही थोडासा 2 मिनिटं गरम करण्यापुरतं करताय, त्याचा वापर तुम्ही किती करताय याच्यावर ते अवलंबून आहे. मला वाटतं आज ही जी काही माहिती मॅडमने आपल्याला दिलेली आहे खूप उपयुक्त अशी माहिती आहे. याचा आपण नक्कीच आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करणार आहोत, आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करणार आहोत. अशीच माहिती आपण पुढच्याही भागामध्ये मॅडमकडून घेणार आहोत. पुढच्या भागामध्ये तरुण मंडळींचा आहार कसा असायला हवा याविषयी माहिती घेणार आहोत, तेव्हा प्रश्नांसह सज्ज राहा. तुर्तास आत्ताच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबते. मॅडम, आपण आलात त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.